Yes, ma'am. व्हेरी गुड. Yes, ma'am. ठीक आहे. तर आता आपण पूर्ण वर्ग पद्धत शिकायची. Yes, ma'am. Okay, ma'am. थोडीशी ही म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे. गणित पण आली तर येतात, फार अशी काही येते नाही, पण काही येऊ शकतं. म्हणजे एक्झाम मध्ये काही त्यांना वाटलं या पद्धतीची गणित टाकूया तर ते काही टाकू शकतात, काय केलंय. त्यामुळे आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. तर थोडस त्याची स्टेप्स आहेत, पण मी ना पुस्तकात आहे तसं तशीच तुम्हाला शिकवू की आधी जी पुस्तकात होती मेथड ती शिकवू. दोन्ही साधारण मॅम सेमच आहे. तुम्हाला जी सोपी वाटेल ते शिकवा. ओके ठीक आहे. मॅम मला पुस्तकातली सोपी वाटते कारण येते ती मला थोडी, ती शिकवा. पुस्तकातली ठीक आहे. दोन्ही पण सेमच आहेत, सारख्याच आहेत, फार काय तसंच आहे, सेम आहे, फक्त त्यांनी थोडासा बदल केलेला आहे, फार काय फरक नाही. ठीक आहे. तर इथे आपण काय करायचं माहितीये का, पूर्ण वर्ग पद्धतीने आपण वर्ग समीकरण सोडवायची आहेत. एकदम व्यवस्थित लक्ष द्याल तर कळेल आपल्याला. ही पद्धत थोडीशी, ही एकच पद्धत आहे जी थोडी कठीण आहे. बाकी तर दोन्ही सोप्याच आहेत. आपण अवयव पद्धत तर शिकलो आणि सूत्र पद्धत तर सोपीच आहे, कारण त्याच्यात फक्त सूत्र लिहायचं आणि त्याच्यामध्ये किमती टाकायच्यात, बस. सूत्र पाठ पाहिजे फक्त. सूत्र पद्धत तिसरी पद्धत आहे, ती खूप सोपी आहे. पूर्ण वर्ग पद्धतीने आपण जेव्हा वर्ग समीकरण सोडवतो तेव्हा काय करायचंय बघा. स्क्रीन दिसते का बघा. बघा 2.3 मध्ये खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. ठीक आहे. आता आधी आपण पहिलं गणित सोडूया. याच्यामध्ये पण दोन प्रकारची गणित आहेत. पहिलं, दुसरं, तिसरं जे गणित आहे त्याच्यामध्ये ए जो आहे तो एक आहे, 1 आहे. ए ए ए ए जो आहे ना तो एक आहे बघा. इथे पण एक आहे, इथे पण एक आहे, इथे पण एक आहे. आणि 4, 5, 6 मध्ये आपल्याला एका व्यतिरिक्त दुसरा ए जो आहे तो इथे 9 आहे, इथे 2 आहे, इथे 5 आहे. मग हे कसं सोडवायचं, हे पण तसंच आहे, फक्त थोडासा फरक आहे. ठीक आहे. तर पहिलं गणित मी सोडवते. पूर्ण वर्ग पद्धतीने आपण जेव्हा वर्ग समीकरण सोडवतो असं आपलं समीकरण आहे. तर याच्यामध्ये करायचं काय असतं माहितीये का, आपल्याला पूर्ण वर्ग असं आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणजे आपण बघा काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी तुम्ही हे सूत्र शिकला असाल, ए अधिक बी वर्ग किंवा ए वजा बी कंसाचा वर्ग, असे 2 सूत्र शिकले असाल. तर आपण कसा विस्तार करतो, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, बरोबर आहे. ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, है ना, असा आपण विस्तार करतो. तर आपल्याला काय करायचं माहितीये का, आपल्याला अशी 3 पदं आणायची आहेत. अशी 3 पदं आपल्याला हवी आहेत. अशी अशी ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग किंवा ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, अशी 3 पदं आणली आपल्याला हवी आहे, की जेणेकरून मी कोणत्या तरी कंसाचा वर्ग मी लिहू शकते. म्हणजे काय, मला समजा 3 पदं अशी मिळाली, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, तर मी काय करू शकते, मी त्या 3 पदांचा ए अधिक बी कंसाचा वर्ग असे लिहू शकते. आता ती पदं कशी आपल्याला शोधायची आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे. आता इथे पण 3 पदं आहेत, पण या 3 पदांनी आपल्याला ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग नाही मिळत. का माहितीये का, कारण इथे हा जो आहे 20 हा पूर्ण वर्ग नाहीये बघा, बी वर्ग पाहिजे. बी वर्ग म्हणजे काय, तर तो कोणाचा तरी पूर्ण वर्ग पाहिजे. आहे का 20 कोणाचा वर्ग, हा वर्ग आहे, एक्स वर्ग हा वर्ग आहे एक्सचा, पण तिसरं पद जे आहे ते पण कोणाचा तरी वर्ग पाहिजे. ते आहे का आपल्याकडे 20, हा जो 20 आहे तो कोणाचा वर्ग आहे का, नाही. म्हणजे आपल्याला अशा प्रकारची 3 पदं नाहीयेत इथे. मग आपण काय करायचं, अशा प्रकारची 3 पदं आणायची असतात. मग ती आणण्यासाठी आपल्याला हे तिसरं पद जे आहे ते काय करावं लागेल, दुसरं आणावं लागेल.
म्हणजे या तिसऱ्या पदाच्या ठिकाणी ऋण 20 आहे ना, तिथे मला ही पहिली 2 पदं माझी तशीच राहणार आहेत. फक्त तिसरं पद मला असं ऍड करायचं इथे की जेणेकरून तो पूर्ण वर्ग झाला पाहिजे, म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग बनला पाहिजे. कळते मी काय बोलते? ए अधिक बी कंसाचा वर्ग हो बनला मॅम. पाहिजे. येस मॅम. मग इथे मी काय करणार, माझ्याकडे 3 पद आहेत पण तिसरं पद जे आहे ते मला पाहिजे ते नाहीये, म्हणजे ज्याने मी पूर्ण वर्ग कंसाचा वर्ग म्हणून मी त्याला लिहू शकते असं नाहीये. मग मी तिसरं पद जे आहे हे ऋण 20 पण मी ठेवणार आहे इथे, पण मी आणखी एक्स्ट्राचं तिसरं पद मी इथे ऍड करणार आहे की जेणेकरून ही 2 पदं एक्स वर्ग अधिक एक्स आणि मी जे तिसरं पद आणणार आहे ते मिळून कोणत्या तरी कंसाचा वर्ग मी तो लिहू शकते. कळतंय? मग ते तिसरं पद जे मला हवंय ते तिसरं पद कसं शोधायचं माहितीये का? तिसरं पद शोधण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. आता ते तुम्हाला पुस्तकात नाही दिलंय पण लक्षात ठेवा. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक आणि त्याचा वर्ग. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक आणि वर्ग. आता 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक किती येते? एक्सचा सहगुणक 1 है ना, आणि त्याचा वर्ग करायचा. आता 1/2 गुणिले 1 म्हणजे किती होणार? 1/2 आणि कंसाचा वर्ग. बरोबर आहे? इथे काय जाणार नाही. 1/2 गुणिले 1 1/2 आणि 1/2 चा वर्ग किती? 1/4 है ना. आता हे जे पद आहे ना हे मला पाहिजे ते तिसरं पद आहे, जेणेकरून ते जे आहे ते मला पूर्ण वर्ग बनवता येईल. म्हणजे माझं आता समीकरण जे आहे ते असं आहे. माझं आता मूळ समीकरण मी घेते, एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0 असं माझं समीकरण. आता माझं जे पद आलंय ते आलंय 1/4. आता मी ते काय करेन, 1/4 याच्यामध्ये मिळवेन. आता मिळवले तर मी असेच मिळवू नाही शकत. बघा, एखाद्या समीकरणामध्ये एखादी गोष्ट मी डायरेक्ट मिळवू नाही शकत. ती मिळवली तर ती वजा पण करायची असते, म्हणजे समीकरण बदलत नाही. अधिक 1/4 केलं तर लगेच वजा 1/4 पण करायचं असतं. माहित आहे का तुम्हाला? म्हणजे आपण बघा असं असेल x अधिक 1 बरोबर 5, तर आपण अधिक हो 1 मॅम. तिकडे नेतो, अधिक 1 तिकडे नेतो, म्हणजे आपण काय करतो माहितीये का? दोन्ही बाजूतून 1 वजा करतो. आपण असं करतो. इथे पण जी क्रिया करतो तीच ह्या बाजूला करतो. म्हणजे समीकरणामध्ये आपण बदल नाही करत. जर एखादी गोष्ट मी गुणते तर ती भागायची पण असते, म्हणजे सगळीकडे गुणायची असते. सगळीकडे गुणणं म्हणजे दोन्ही बाजूला गुणणं, किंवा एखादी गोष्ट मिळवते तर ती घालवायची पण असते, असं असतं. मग जर मला 1/4 पाहिजे तर मी अधिक 1/4 फक्त नाही घेणार, ते वजा 1/4 पण त्याच्यासोबत येणार, कारण समीकरणामध्ये कोणताही फरक झाला नाही पाहिजे. म्हणजे अधिक 1/4 वजा 1/4 मिळून 0 बनतं. म्हणजे माझं समीकरण जे आहे ते राहिलं पाहिजे, समीकरणात बदल नाही करायचे, आणि बरोबर 0. आता मला पाहिजे ती 3 पदं ही आहेत. ही कळतंय? ही 3 पदं आहेत ज्याने मला कोणत्या तरी कंसाचा वर्ग मिळणार. कोणत्या तरी कंसाचा वर्ग मिळणार. कळतंय का? हे 3 येस पद. मॅम. आता ह्या 3 पदांनी मला कोणत्या कंसाचा वर्ग मिळणार आहे, तर तो कसा ओळखायचा? पहिला पद कोणाचा वर्ग आहे? पहिलं पद, हे पहिलं पद कोणाचा वर्ग आहे? एक्स. मग इथे एक्स लिहायचा. आणि तिसरं पद कोणाचा वर्ग आहे? 1/2. 1/2. आणि मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं इथे. मधल्या पदाचं कोणतं चिन्ह आहे? अधिक. हे मधलं पद अधिक, ते चिन्ह इथे द्यायचं. जर तुम्ही सूत्रानुसार बघितलं तर सूत्रानुसार आपलं जे सूत्र आहे a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, तर तुम्हाला हे मिळेल. हे मिळणार तुम्हाला. ह्याचा विस्तार जर केला x आणि 1/2, तर a वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे 2ab अधिक b वर्ग म्हणजे 1/2 चा वर्ग. मग x वर्ग हे 2 2 जाणार, इथे 1 x येणार, 1 x म्हणजे x येणार, आणि 1/2 चा वर्ग 1/4.
बघा बरोबर हा विस्तार आला बघायचा, एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 1/4 आला की नाही सूत्रानुसार. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग या सूत्रानुसार. सूत्र लावता येतं का तुम्हाला? सूत्र वापरता येतं? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग म्हणजे काय? तर पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. बघा आपल्याला जी ही 3 पद आहेत, ही 3 पद म्हणजे एक्स अधिक 1/2 कंसाचा वर्ग आहे. ही 3 पद मिळून. का? कारण आपण सूत्राचा जर वापर केला तर सूत्राच्या वापराप्रमाणे एक्स अधिक 1/2 कंसाचा वर्ग आपण हे सूत्र वापरतोय, ए अधिक बी कंसाचा वर्ग. याच्यामध्ये सूत्र काय? ए वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2ab म्हणजे काय? 2 गुणिले पहिले पद ए गुणिले दुसरे पद बी आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. असं वापरतो की नाही सूत्र आपण? सूत्र म्हणजे जसं ए वर्ग म्हणजे काय? तर पहिल्या पदाचा वर्ग. 2ab म्हणजे काय? 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक बी वर्ग म्हणजे काय? तर दुसऱ्या पदाचा वर्ग. तर सेम फॉर्म्युला इथे पण आपण लागू करतो. पहिल्या पदाचा वर्ग काय येतो इथे? पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद एक्स आहे गुणिले दुसरे पद 1/2 आहे अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 1/2 वर्ग. इथे एक्स वर्ग हा 2 2 जाणार, इथे एक्स एके एक्स आणि 1/2 वर्ग 1/4. बघा हे 3 पद आली की नाही याचा वर्ग. म्हणजे या 3 पदांच्या जागेवर ही 3 पद जर माझ्याकडे आहे तर त्या जागेवर मी हे लिहू शकते का? एक्स अधिक 1/2 वर्ग लिहू शकते का? एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 1/4 माझ्याकडे आहे. हे बघा हे माझ्याकडे आहे एक्स वर्ग अधिक एक्स अधिक 1/4. त्याच्या जागी मी एक्स अधिक 1/2. मला पूर्ण वर्ग पाहिजे म्हणून या पद्धतीला काय म्हणतात? पूर्ण वर्ग पद्धत. कारण मी असं 3 पद शोधते की ज्याने एक कंसाचा वर्ग बनला पाहिजे. जसं मी ही 3 पद जी आहेत माझी ती शोधली, हे तिसरं पद मी शोधलं की जेणेकरून त्या 3 पदांचा मिळून एक कंसाचा वर्ग बनला पाहिजे. बनला की नाही? इथे एक्स अधिक 1/2 कंसाचा वर्ग बनला. बनला की नाही? हो मॅम. येस मॅम. कळतंय का मी काय केलं? बघा मी माझं समीकरण जे आहे ते घेतलं, नंतर मी ना तिसरं पद शोधलं. हे पद शोधणं फार महत्वाचं आहे की कोणतं पद मी घेऊ की जेणेकरून तो पूर्ण वर्ग बनेल कंसाचा. तर तिसऱ्या पदासाठी फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचं, 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक कंसाचा वर्ग. कळतंय? तिसऱ्या पदासाठी 2 पद आपल्याकडे असतात. तिसरं पद जे पूर्ण वर्ग तयार करणार आहे त्याच्यासाठीच जे लागणारं तिसरं पद आहे ते मला या सूत्राने मिळणार आहे. नाही कळलं? कळालं मॅम. कळलं सर्वांना? सूत्र तिसऱ्या पदाचं आणि हो मग ते मॅम कळालं आहे. हो मॅम. तिसरं पद मिळवायचं आणि वजा पण करायचं. तिसरं पद मिळवायचं वजा पण करायचं. आता इथे या 3 पदांचं मिळून एक्स अधिक 1/2 वर्ग होणार. आता या दोघांमधून मी ऋण सामायिक काढते. ऋण सामायिक काढल्यानंतर 1/4 अधिक 20 बरोबर आहे. हे ऋण चिन्ह बाहेर काढलं मी. बरोबर आहे का? हो मॅम. इथे काय केलं? या दोघांमधून ऋण चिन्ह मी बाहेर काढलं आणि मग 1/4 अधिक 20 बरोबर आहे. ठीक. आता पुढे आता हे जे आहे ना बरोबर 0 इथपर्यंत आपण आलो. थोडं स्टेप्स लक्षात घ्यायच्या. आता काय करायचं माहितीये का? आता आपण हा जो दुसऱ्या कंसात मला 1/4 अधिक 20 म्हणजे या दोघांची बेरीज करायची. आता या दोघांची बेरीज करण्यासाठी काय करावं लागेल? 1/4 अधिक 20 करायचंय. तर मी काय करणार?
तिरकस गुणाकार. अपूर्णांकांचे तिरकस गुणाकार किंवा मग छेद समान करण्यासाठी लसावी पण तुम्ही काढू शकता. इथे 4 आहे छेद, इथे छेद काही नाही म्हणजे 1 आहे. मग इथे पण मी 4 इथे पण मी 4 येण्यासाठी इथे 4 ने गुणणार. बरोबर आहे. मग इथे 1/4 अधिक 20 चोक 80/4 बरोबर 0. एवढं कळलं. हे छेद समान करावा लागेल. त्याच्यासाठी या दुसऱ्या पदाला मी 4 ने गुणलं. इथे वर्ग आहे. इथे x अधिक 1/2 कंसाचा वर्ग वजा, आता दोघांचा छेद सारखा झाला म्हणून अंशांची बेरीज आणि छेद 4 येणार. बरोबर. हो मॅम. बरोबर का. एवढं कळलं. येस हो मॅम. x अधिक 1/2 कंसाचा वर्ग वजा 1 अधिक 80/81/4 बरोबर 0. इथपर्यंत कळलं काय केलं. येस मॅम. आता काय करायचं. आता हे वजा 81/4 आहेत ना, ते उजवीकडे नेऊया आपण. हे 81/4 एवढं कळलं. उजवीकडे नेले. आता काय करायचं माहितीये का. आता पुढची स्टेप इथून महत्वाची आहे. इथे आता मला काय करायचं माहितीये का. हा जो कंसाचा वर्ग आहे हा वर्ग मला काढून टाकायचा. म्हणजे मला आता x ची किंमत मिळवायची आहे ना. आता x ची किंमत मिळवायची आहे तर एक x बरोबर जे जे आहे ते मला काढून टाकावं लागेल. म्हणजे x बरोबर काय काय आहे तर पहिला हा वर्ग आहे तो काढून टाकायचा. वर्ग काढून टाकला की हे 1/2 आहे ते पण आपल्याला काढून टाकायचे असतात. आणि मग x ठेवायचा असतो. कारण मला x ची किंमत पाहिजे. तर सगळ्यात पहिला आधी मला वर्ग काढायचे. हा वर्ग बरोबर आहे की नाही. मला x ची किंमत पाहिजे तर x बरोबर जे जे आहे ते मला काढावं लागेल स्टेप बाय स्टेप. पहिला मला काय काढून टाकायचंय. कंसाचा जो वर्ग आहे तो काढून टाकायचा. आता काय करावं लागतं. वर्गाच्या विरुद्ध क्रिया कोणती आहे. वर्ग काढून टाकायचंय तर काय करावं लागतं. बरोबर. काय घ्यावं लागेल. दोन्ही बाजूला वर्गमूळ. तर समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण काय घ्यायचंय. वर्गमूळ घेऊन. आता दोन्ही बाजूला म्हणजे डावीकडे पण आणि उजवीकडे पण वर्गमूळ घ्यायचा. आता डावीकडे काय होणार. डावीकडे वर्गमूळ घेतल्यावर वर्ग हा जो डोक्यावरचा आहे तो निघून जातो. वर्ग निघून जातो आणि फक्त x अधिक 1/2 राहणार. वर्गमूळ घेतल्यामुळे वर्ग निघून जातो. पण उजवीकडे वर्गमूळ घेतल्यावर दोन्ही संख्या वर्गमुळात येणार. आणि वर्गमूळ 2 असतात संख्यांचे. एक धन एक ऋण. नेहमी लक्षात ठेवायचं. वर्गमूळ किती असतात. बघा ना 4 चे वर्गमूळ 2 आहेत. एक धन कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येचे 2 वर्गमूळ असतात. 4 चे 2 वर्गमूळ आहेत. एक 2 धन 2 आणि दुसरा ऋण 2. कारण ऋण 2 चा वर्ग पण 4च येतो की. आणि 2 चा वर्ग पण 4च. हो मॅम. 4 चं वर्गमूळ धन 2 पण येतं ऋण 2 पण येतं. कोणत्याही संख्येचे 2 वर्गमूळ असतात. एक धन असतो आणि एक ऋण वर्गमूळ. आता हे वर्गमुळात जे संख्या टाकलेत त्याचे आपल्याला वर्गमूळ माहित आहेत का. हो मॅम. याचे वर्गमूळ माहित आहेत 81 का. 81 चं वर्गमूळ माहित आहे. 9 आहे. हो मॅम. 4 चं 2 आहे. म्हणजे धन ऋण 9/2. ठीक आहे. आता मग काय करायचं. आता एकदा धन घ्यायचं. म्हणजे आधी x अधिक 1/2 बरोबर धन 9/2. x अधिक 1/2. डावी बाजू तीच घ्यायची. उजवीकडे एकदा धन घ्यायचे 9/2 किंवा x अधिक 9/2. हे कळलं. येस मॅम.
येस मॅम. येस मॅम. आता एक्स मला पाहिजे, तर हे धन 1/2 जे आहेत ते तिकडे उजवीकडे जाणार, ते ऋण 1/2 होणार. किंवा इथे पण धन 1/2 आहेत, इकडे ऋण 9/2 आहेत, तर धन 1/2 इथे येऊन ऋण. आता इथे दोघांचा छेद समान आहे, त्यामुळे 2 आणि वरती 9 - 1. किंवा हे दोघांचा तो एकदाच लिहायचा आणि ऋण 9 आणि ऋण 1. बरोबर आहे? हो मॅम, बरोबर आहे. येस मॅम. एक्स बरोबर 8/2 येणार. आणि इथे काय येणार एक्स बरोबर? 10/2. 10 नाही, ते मायनस 10 येईल 10/2. की मोठ्या संख्येचे चिन्ह वजा ऋण 10/2. ऋण वजा 10. 10/2. इथे बे के बे 8 म्हणजे एक्स बरोबर 4 येईल. आणि किंवा दुसरी जी किंमत आहे एक्स ची, बे के बे 5 10 म्हणजे ऋण 5 आहे. कळलं? सगळ्यात पहिला काय केलं आपण? तिसरं पद शोधलं. सगळ्यात महत्वाची स्टेप पहिली जी आहे ती तिसरं पद शोधण्याची. तिसऱ्या पदासाठी सूत्र आहे 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक. एक्स म्हणजे मधलं पद जे असतं ते, त्याचा सहगुणक घ्यायचा. त्याचा सहगुणक 1 आहे. मधलं पद, एक्स म्हणजे मधलं पद, त्याचा सहगुणक. मग ते घेऊन त्याचा वर्ग करायचा. 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक 1 आहे. 1/2 चा वर्ग 1/4. मग 1/4 मी मिळवले आणि वजा केले. अधिक 1/4 वजा 1/4 केले. अधिक 1/4 या दोन पदांसोबत मी घेतले आणि वजा 1/4 मी 20 बरोबर घेतले तिकडे. मग हा कोणाचा वर्ग बनतो ते लिहिलं. आणि मग या दोन पदांचा मी 1/4 आणि 20 चा मी छेद समान केला आणि त्याची जी संख्या तयार झाली 81/4 ती मी नंतर उजवीकडे नेली. बरोबर? छेद समान केल्यानंतर जे माझं उत्तर आलं ते मी उजवीकडे नेलं. बरोबर आहे? हो मॅम. अरे बरोबर. आणि मग नंतर इथे दोन्ही बाजूला मी वर्गमूळ घेतलं आणि वर्गमूळ 2 मिळाले. एक धन आणि एक ऋण. एकदा धन घेतलं, एकदा ऋण घेतलं. ठीक आहे? आणखी एक गणित आपण सोडू. कळलं हे सगळ्यांना? हो मॅम. हो मॅम, समजलं आहे. समजलं मॅम. पण आणखी तिसरं गणित घेऊया. ठीक आहे? एम वर्ग बरोबर एम वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. बरोबर वजा 3. ठीक आहे? आता हे वजा 3 मी इकडे आणते. अधिक 3 बरोबर 0. ठीक आहे? आता इथे मला तिसरं पद मला जे मिळवायचंय वजा 900. तिसऱ्या पदासाठी सूत्र काय आहे आपलं? तिसऱ्या पदासाठी सूत्र काय आहे? 1/2 तिसरे पद सहगुणक 1/2 गुणिले. आता इथे एक्स नाहीये, इथे चल कोणता आहे ते लिहायचं. एम. 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 मग एमचा सहगुणक आणि त्याचा वर्ग, कंसाचा वर्ग. 1/2 गुणिले एमचा सहगुणक किती आहे? 1. वजा 5. नाही, वजा 5. 1 नाही, एम वर्ग. 1 हा एम वर्गच आहे. आपल्याला एम चा पाहिजे सहगुणक.
मधल्या पदाचा सहगुणक घ्यायचा ऋण 5. आता ऋण 5च्या ऐवजी नुसतं 5 घेतलं तरी चालेल. का माहित आहे? कारण नंतर काय होणार आहे, कंसाचा काय होणार आहे, वर्ग होणार आहे. आणि ऋण संख्या जरी असली तरी वर्ग किती येतो, धनच येतो. ऋण 5 पाहिजे तर ऋण 5 घ्या, पण नुसतं 5 घेतलं तरी पण चालेल. आता इथे भाग नाही जात, मग ऋण 5/2चा वर्ग. बरोबर आहे. ऋण 5 के ऋण 5 आणि छेद 2चा वर्ग. ऋण 5/2चा वर्ग किती येतो, ऋण 5 25. 25 आणि 2 4. ऋण छान. संख्यांचा आता वर्ग ऋण जरी असली तरी वर्ग केल्यावर ऋण ऋण काय होतो, 2दा ऋण 5/2 ना, धन होणार. ऋण ऋण धन आणि 5 25 2 4. तर आता आपलं समीकरण घ्यायचं. तिसरं पद पण आपल्याला मिळालेलं आहे. आपलं समीकरण आहे m वर्ग वजा 5m अधिक 3 बरोबर 0. आता इथे मी पहिली 2 पदं घेते आणि त्याच्यात मी ते तिसरं पद जे मी शोधलंय ते मिळवते. अधिक वाला पहिला घ्यायचा 25/4 आणि ऋणवाला पुढे लिहायचं. एक धन एक मिळवायचं, एक वजा करायचं. अधिक वाला ह्या दोघांबरोबर अधिक वाला घ्यायचं, प्लस वाला, आणि मायनस वाला पुढे लिहायचं. हे कळलं इथपर्यंत? हो मॅम कळलं. काय हो केलं? मॅम कळाले आहे मॅम, समजला इथपर्यंत. हा बर. आता पहिली 3 पदं जी आहेत ती मिळून कोणत्या तरी कंसाचा पूर्ण वर्ग बनवतात. तो कंस आपल्याला शोधायचा. पहिली 3 पदं ही पहिली 3 पदं मिळून कोणत्या तरी कंसाचा वर्ग बनवतात. मग कोणत्या कंसाचा ते पूर्ण वर्ग बनवतात? तर पहिलं पद कोणाचा वर्ग आहे? पहिलं पद हे या 3 मधलं पहिलं पद कोणाचा वर्ग आहे? एमचा. मग एम लिहायचा. आणि तिसरं पद कोणाचा वर्ग आहे? 5/4. 5/2. 5/2. 5/2चा वर्ग. बरोबर. आणि मधल्या पदाचं चिन्ह, मधल्या पदाचं चिन्ह मायनस वजा. या कंसाचा पूर्ण वर्ग मायनस. हे 3 पदं मिळून बनवतात. या 3 पदं मिळून m वजा 5/2 कंसाचा वर्ग बनतो. जर तुम्ही सूत्राचा वापर केलात तर तुम्हाला मिळेल. मगाशी जसं मी दाखवलं, आता मी नाही दाखवत, पण पूर्ण वर्ग या 3 पद जी आहे ती m वजा 5/2 कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे. आता इथे काय करायचं, इथे ऋण सामायिक काढायचं. ऋण सामायिक काढल्यानंतर कंसामध्ये राहणार 25/4. ऋण सामायिक काढल्यामुळे इथलं चिन्ह बदलता. हे धन 3 आहेत ते काय होतील, ऋण 3. बरोबर. नेहमी लक्षात ठेवायचं इथे ऋण चिन्ह सामायिक काढायचंच आहे तुम्हाला आणि पुढचं चिन्ह बदलायचं. हे कळलंय इथपर्यंत? हे समजा. इथं काय केलं मी, इथे फक्त ऋण चिन्ह बाहेर काढलं आणि काय राहतं कंसात ते लिहिले 25/4 आणि धनचं ऋण होणार कारण ऋण चिन्ह बाहेर काढलेले, चिन्ह बदलतं. आता कंसाचा वर्ग आहे तो इथेच ठेवायचा. इथलं काम झालेलं आहे आपलं. आता कंसाचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे. आता हे सोडवायचंय मला, म्हणजे याचा छेद वगैरे समान करून मला फायनल आन्सर याचं काढायचंय. आता इथे पण छेद समान नाहीये बघा. इथे 3चा छेद 1 आहे, म्हणजे काही नाही म्हणजे 1 आहे. मग छेद समान करण्यासाठी आपण काय करणार, इथे 4 आहे, इथे पण 4 करायचंय, तर 4ने इथे गुणतो, दोन्ही वरती खाली, अंशाला आणि छेदाला. बरोबर आहे. असंच करतो की नाही आपण? हो मॅम. तिरकस गुणाकार पण चालतो, पण लसावी काय गुणाकार करेपर्यंत लसावी 4 तर पाहिजे. 4ने वरती खाली गुणायचं. 4 मिळून जातो तुम्हाला छेद. हे 25/4. तसेच इथे 3 चोक, इथे काय मिळेल, 3 चोक 12/4. बरोबर. येस मॅम. बरोबर की नाही? बरोबर.
आता दोघांचाही छेद सारखा झालेला आहे. हा कंस जो आहे तो आहे तसाच लिहायचा आहे आधी. 4 छेद झाला तो एकदाच लिहायचा आणि वरती 25 वजा 12 बरोबर 0. बरोबर इथपर्यंत. येस मॅम. त्यानंतर m वजा 5/2 कंसाचा वर्ग 25 वजा 12 किती होतात? 13. 13/4 बरोबर 0. आता पुढची स्टेप काय आहे? आलं आपलं उत्तर हे म्हणजे फायनल आन्सर त्या दोघांची जी छेद समान करून वगैरे जे उत्तर यायचंय ते आलं. आता काय करायचं पुढे? दोन्ही आता आपण बाजूंची याला वर्गमूळ घेऊ. नाही आधी याला इकडे न्यायचं, उजवीकडे न्यायचं आधी. ऋण 13/4 ला आधी उजवीकडे न्यायचं, मग वर्गमूळ घ्यायचे दोन्ही बाजू. ठीक आहे. आधी आपण हे जे माझं उत्तर फायनल आलेलं आहे त्याला मी इकडे शिफ्ट करणार. हा ऋण 13 नेहमी हा ऋणच असणार आहे आणि मग तिकडे गेल्यावर तो काय होईल? धन होणार आहे. 13/4 कळतंय का? ते नाही कळलं? येस मॅम कळतंय. हो कळतंय. आता आपण काय करायचं? आता वर्ग काढून टाकायचंय. वर्ग काढून टाकण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय घ्यायचंय? वर्गमूळ. काय घ्यायचं? वर्गमूळ. वर्गमूळ. घेऊन वर्गमूळ घेतल्यावर इथला जो डोक्यावरचा वर्ग आहे तो निघून जातो. मग आता काय फक्त m वजा 5/2 बरोबर. आणि इकडे पण वर्गमूळ घेणार. इथे धन आणि ऋण 2 वर्गमूळ. याच्यातल्या स्टेप्स लक्षात ठेवा. बाकीचं गणित सगळी सारखीच सोडवायचे, फक्त स्टेप्स लक्षात ठेव. बरोबर आहे. हे धन ऋण वर्गमुळात घ्यायचे 13/4. आता मगाशी दोन्ही संख्या पूर्ण वर्ग संख्या होत्या, आता ही 13 नाहीये पूर्ण वर्ग संख्या, मग ती वर्गमुळातच ठेवायची. आणि 4चं वर्गमूळ आपल्याला माहित आहे ही पूर्ण वर्ग संख्या, त्यामुळे ती वर्गमुळातून बाहेर येऊन किती बनेल? 2 बनेल. ठीक आहे. आता काय नाही, आता एकदा धन घ्यायचं, डावी बाजू सेमच घ्यायची, m वजा 5/2 बरोबर. आधी धन वर्गमुळात 13/2 किंवा डावी बाजू तीच घ्यायची 5/2 m वजा 5/2 बरोबर ऋण वर्गमुळात 13/2. एकदा धन घ्यायचे कारण 2 किमती मिळतात, एक धन एक ऋण. मग एकदा धन घ्यायचे एकदा ऋण घ्यायचे. डावी बाजू सेमच घ्यायची, m वजा 5/2 m वजा 5/2. कळलं? येस मॅम. हो मॅम. आता m साठी सोडवायचा, m इथेच ठेवायचा. हे वजा 5/2 इकडे आल्यावर अधिक 5/2 होणार किंवा इथे पण तेच होणार. हे वजा 5/2 आहेत, हे ऋण 13/2 आहेत आणि वजा 5/2 अधिक 5/2 होणार. इथे आता छेद समान आहे, 2 एकदाच लिहायचा आणि यांची काय बेरीज होणार नाही. हे असे आहे तसेच वर्गमुळात 13 अधिक 5 किंवा n बरोबर ऋण वर्गमुळात 13 अधिक 5/2 एवढंच तुमचं उत्तर. कारण याला पुढे नाही सोडवत आहे, कारण एक करणी आहे आणि एक आपली साधी संख्या आहे, त्यांची बेरीज वजाबाकी होत नाही. हे कळलं? लिहून घेतला तुम्ही सगळ्यांनी? ही स्क्रीनशॉट घेताय? लिहून घेताय की स्क्रीनशॉट घेताय? स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट. एक मिनिट जरा. कळल्या तुम्हाला? स्टेप्स कळल्या का काय काय करायचंय? तरी पण हे ना 2दा घ्यावं लागेल, दिसेल का अजून छोटा केलं तर? एवढंच छोटं होतं.
आलं मॅम. घेतला मॅम स्क्रीनशॉट. आणि हे नंतर पूर्ण आलं एकाच ह्याच्यात. दुसरं गणित तुम्ही ट्राय कराल, चौथं आपण घ्यायचं. ओके मॅम. दुसरं पण सोडून दाखवू. नको मॅम, दुसरं आम्ही ट्राय करू. जर नाही सुटलं तर उद्या विचारतो. ठीक आहे, चालेल. ओके, आपण आता चौथं गणित घेऊया. ठीक आहे. 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. थोडं हँग होतो मध्ये. हा, काय आहे आपलं गणित? 9y वर्ग त्यानंतर वजा वजा 12y 12y अधिक 2 आहे ना, बरोबर 0. बरोबर. आता ही पूर्ण वर्ग पद्धतीने गणित सोडवताना आणखी एक गोष्ट आहे जी आपण 3 गणित सोडवताना बघितली नाही. कारण पहिल्या 3 गणितांमध्ये ए जो आहे तो ऑलरेडी एकच होता. पूर्ण वर्ग पद्धतीने गणित सोडवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ए जो आहे तो एक असला पाहिजे. आता पहिल्या 3 गणितांमध्ये ए एकच होता म्हणून मी तुम्हाला ते नाही सांगितलं काय करायचं त्याच्यासाठी. पण ए हा एकच असला पाहिजे तरच तुम्हाला ती पद्धत वापरता येते, नाहीतर नाही वापरता येत. ए एक आणायचं आहे. इथे ए एक आहे का? ए किती आहे इथे? 9 9 आहे. तर त्याला एक करावं लागेल आपल्याला, कारण त्याच्याशिवाय पूर्ण वर्ग पद्धत वापरता येत नाही. ए एक असला पाहिजे. मग 9 ते घालवायचे, तिथे एक आणायचंय. मग काय करावं लागेल? 9 ने भागावं लागेल समीकरणाला. 9 ने भागावं लागेल पूर्ण समीकरणाला, है ना. 9y वर्ग भागिले 9 वजा 12/9y अधिक 2/9 बरोबर 0 भागिले पण 9 होतं आणि 0ला 9 ने भागल्यावर उत्तर 0च येते, त्यामुळे 0 लिहिलं तरी चालेल. हे 9 जाणार, हे y वर्ग येणार वजा 12/9 आलंय. 12/9 ला थोडा भाग लावला तरी चालेल. जातो ना भाग? कशाने जातो या दोघांना भाग? लावला तरी चालेल. नाही मॅम. 3 ने 3 चौक 12, 3 त्रिक 9 म्हणजे 4/3y बरोबर अधिक 2/9 बरोबर 0. आता हे मला पाहिजे तसं समीकरण आलेलं आहे. ए एक आलेलं आहे. आता मी माझी पुढची जी सगळी स्टेप आहेत आपल्या त्या इथे आपण आता लागू करू शकतो. कारण जोपर्यंत ए एक नाहीये तोपर्यंत तुम्ही ती पद्धत आपण जी शिकलो ती आपण वापरू नाही शकत. आता आपण वापरू शकतो. ठीक आहे. तर आता मला तिसरं पद शोधावं लागेल, कारण ही पहिली 2 पद आहेत, हे तिसरं पद आहे. मग तिसरं पद शोधण्यासाठी मी सूत्र वापरेन. काय आहे सूत्र तिसऱ्या पदासाठी? 1/2 गुणिले वायचा सहगुणक. पायचा सहगुणक वायचा सहगुणक आणि कंसाचा वर्ग. ठीक आहे. आता वायचा सहगुणक किती आहे? वजा 4/3. वजा 4/3. आता इथे थोडा भाग जाऊ शकतो, 2 ने या 4 ला जाऊ शकतो. 1 2 2 4 है ना. म्हणजे काय आलं, काय राहील मग कंसामध्ये? वरती काय राहिलं अंशामध्ये? 1 गुणिले -2 ऋण 2 आहेत ना, आणि खाली 3 1 3 बरोबर आहे. हेच राहतं ना. हो मॅम. इथे 2 राहिलं ना, 2 दुणे 4 भाग लावला इथे आपण, इथे 4 होतं, ऋण 4/3 आणि मग 2 दुणे 4 ते ऋण चिन्ह आहे. ऋण चिन्हाचा तसं पण काय फरक नाही पडत, कारण वर्ग घेतल्यानंतर ते चिन्ह निघूनच जाणार. मग याचा वर्ग काय येतो? ऋण 2/3 चा वर्ग
2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9. आणि 3चा वर्ग 9. 4/9. 4/9. हे आता मला माझं तिसरं पद आहे जे मला मिळवायचंय आणि वजा करायचंय. माझं समीकरण आधी मी खाली घेते जे आहे ते मला मिळाले. y वर्ग माझं जे समीकरण आहे असं माझं समीकरण. आता याच्यामध्ये मी हे तिसरं पद मिळवणार आहे. हे 2 पद आणि मग हे तिसरं पद जे आले 4/9 ते इथे मिळवायचं आणि वजा करायचं. अधिकचं पद पहिलं लिहायचं, अधिक 4/9 आणि वजा 4/9 पुढे लिहायचं. आणि हे जे राहिलेलं आपलं जे तिसरं पद आहे, सॉरी आधीचं जे पद आहे ते लिहायचं. बरोबर आहे ना? हे कळतंय? इथे आता थोड्या संख्या तुम्हाला अपूर्णांकातल्या जास्त दिसतील, पण कन्फ्युज नाही व्हायचं. आपली मेथड तीच आहे जी आधी आपण शिकलो. बरोबर आहे हे इथपर्यंत? येस मॅम. येस मॅम. अधिक 4/9 वजा 4/9 आणि हे जे 2/9 आहेत आपले आधीच्या समीकरणातले ते घेतले, अधिक 2/9. आता पुढे काय करायचंय? पुढचं पुढे आहे ही 3 पद मिळून कोणत्या कंसाचा वर्ग बनवतात ते आधी शोधायचं. कोणत्या कंसाचा पूर्ण वर्ग बनवतात? कोणाचा वर्ग बनवतील हे? कसं y शोधायचं वजा ते? पहिला पद y वजा, बरोबर, मधल्या पदाचं चिन्ह वजा आणि बरोबर 2/3. 4/9 नाही, हा कोणाचा वर्ग आहे. हा कोणाचा वर्ग आहे, हा कोणाचा वर्ग आहे. तसंच्या तसं नाही लिहायचंय. 4/9 कोणाचा वर्ग आहे? तर 2/3चा. मग 2/3 इथे घ्यायचंय. बघा, म्हणून ही पद्धत थोडी ना, कारण याच्यामध्ये खूप गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. असं काही एकच गोष्ट नाही लक्षात ठेवायची. तिसऱ्या पदाचं सूत्र लक्षात ठेवायचंय, मग ते पद मिळवायचं, वजा करायचंय, मग कंसाचा कोणता वर्ग. तिसरं पद कोणाचा वर्ग आहे? 4/9 कोणाचा वर्ग आहे? तर 4/9 हा 2/3चा वर्ग आहे. बरोबर आहे? 4/9 हा 2/3चा वर्ग आहे. मग इथे 2/3 घ्यायचं, 4/9 नाही. कळलं का? येस मॅम. नक्की कोणाचा वर्ग आहे? पहिलं पद कोणाचा वर्ग आहे? y वर्ग y चा. मी y वर्ग नाही घेतला, y घेतला, कारण y वर्ग y चा वर्ग आहे. आणि तिसरं पद 4/9 हे 2/3चा वर्ग आहे. आणि मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं, ऋण आहे मधल्या पदाचं चिन्ह. आता या दोघांमध्ये काय करायचं? या दोघांमधून ऋण चिन्ह बाहेर काढायचं. ऋण चिन्ह बाहेर काढल्यानंतर काय राहील कंसामध्ये सांगा? 4/9 या वजा दोघांमधून 2/9. वजा 2/9, कारण चिन्ह बदलायचं. ऋण चिन्ह बाहेर काढलं आपण, त्यामुळे इथलं चिन्ह बदलतं. ते पण लक्षात ठेवायचंय. आणखी एक गोष्ट, अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता हे सध्या आपण कंस जो आहे तो लिहूया असाच. आता इथे बघा, ऑलरेडी तुमचा छेद सारखाच आहे, त्यामुळे इथे एक स्टेप तुमची वाचते छेद समान करण्याची. बरोबर आहे? छेद समान करण्याची जी तुमची जी स्टेप आहे ती वाचतात. इथे छेद ऑलरेडी समान आहे 9, फक्त वरती 4 वजा 2 होणार. y वजा 2/3 कंसाचा वर्ग वजा 4 वजा 2 किती? 6. 2/9. 2. 4 वजा 2 आहेत. त्याच्या पुढची स्टेप काय आता? दोन छेद 9ला तिकडं न्यायचं, बरोबरच्या तिकडं. उजवीकडे न्यायचं. बरोबर. मग इकडे y वजा 2/3 कंसाचा वर्ग आणि हे वजा 2/9 आहेत, ते इकडे येऊन अधिक 2/9. आता पुढे काय करायचं? दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊ. समीकरणाच्या दोन्ही बाजूला वर्गमूळ घ्यायचं आहे. ठीक आहे? मग काय येईल वर्गमूळ घेतल्यानंतर?
y वजा वर्ग 2 निघून जातो. वर्गमूळ घेतल्यानंतर वर्ग निघून जातो. बरोबर. y वजा 2/3 राहणार फक्त. आणि इकडे पण वर्गमूळ घेतल्यावर इथे धन ऋण लिहून इथे दोन्ही संख्या वर्गमुळात आधी टाकायच्या आणि मग जर कोणती पूर्ण वर्ग संख्या आहे तर ती काढून टाकायची वर्गमुळात. बरोबर आहे. आता याच्यामध्ये पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? याच्यामध्ये 9. 9. ती तुम्ही वर्गमुळातून बाहेर काढणार. 2 ही पूर्ण वर्ग संख्या नाहीये त्यामुळे ती वर्गमुळात राहणार आणि 9 पूर्ण वर्ग आहे म्हणून तिचं उत्तर किती लिहायचं? 9चं वर्गमूळ 3. 3. बरोबर. मग एकदा आता अधिक घ्यायचं एकदा वजा डावी बाजू. मग काय लिहू सांगा आता मी? y वजा 2/3 अधिक वर्गमूळ 2/3. बरोबर. हा y वजा 2/3 बरोबर अधिक वर्गमुळात 2/3 किंवा पुढे काय y लिहू? वजा 2/3 y वजा बरोबर 2/3 वजा वर्गमूळ बरोबर 2/3. बरोबर. ठीक आहे. आता y इथेच ठेवायचा. हे वजा 2/3 जे आहे डावीकडे ते उजवीकडे ठेवू आपण. ते अधिक होणार आहे. इकडचे वर्गमुळात 2/3 आधी लिहिते आणि मग इकडून आलेले 2/3 नंतर. किंवा इथे पण y तसाच ऋण वर्गमुळात 2/3 अधिक 2/3. कळतंय का सर्वांना? हा मॅम कळतंय. छेद समान 3 आणि वर्गमुळात 2 अधिक 2. सोपी आहे का पद्धत? हो मॅम सोपी आहे. हो मॅम सोपी आहे. सराव केला तर खूप सोपी आहे, नाही तर कठीण आहे. संपलं एवढंच. या 2 वायच्या किमती आल्या तुमच्या. ठीक आहे. ओके मॅम. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. हो टीचर. मॅम ते जे उदाहरण आहे आपलं त्याच्यात ते प्लस के ऍड करून होतं. म्हणजे Plus आता काय? हे x वर्ग अधिक x वजा 20 आहे तर ते x वर्ग अधिक x अधिक k ऍड करायचं. मग बरोबर x अधिक तुम्हाला खूप कॉम्प्लिकेशन दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला खूपच ते पुस्तकात ना खूप असं काय काय दिलेलं आहे. त्यापेक्षा म्हणजे मला वाटतं हे सोपं होईल तुम्हाला. म्हणजे मी पण तीच पद्धत वापरले, पण मी तो जो के कसा शोधायचा ना ते मी डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला दिला. त्याच्यामध्ये खूप उलट सुलट असं करा तसं करा. मग ते म्हणजे डायरेक्ट तेच आहे. ते का नाही दिले शॉर्टकट मला कळलं नाही. पण के घेऊन के म्हणजे तोच आहे, तिसरं पदच आहे के म्हणजे. मग ते तिसरं पद त्यांनी कसं मग नंतर ह्याच्याशी तुलना करा त्याच्याशी तुलना करा असं करून करून तुम्हाला ते शेवटी तेच मिळणार आहे तुम्हाला पद जे आहे तिसरं पद. ठीक आहे. म्हणजे ते आहे पण माझे बाकीचे गणित आहे ते मी त्याच्याने सोडवून पाहिले. 30 पद्धत येते मला. ही पण तीच पद्धत आहे. फक्त के कसा शोधायचा हे मी थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं. बाकी तर पद्धत पुढची सगळी सेमच आहे. के फक्त तुम्हाला त्या पुस्तकाप्रमाणे नाही सांगितलंय मी डायरेक्ट तुम्हाला सूत्र देऊन टाकलंय. येस मॅम. कळलं का? हो टीचर. कारण पूर्वी आधीच्या पुस्तकामध्ये ना आधीचं जे पुस्तक होतं ना त्याच्यामध्ये असंच होतं. तिसऱ्या पदाचं सूत्रच दिलं होतं त्यांनी. आता थोडं आणखी कठीण करून टाकलंय. मला ते काय माहित कळलं नाही का केलंय कठीण. घ्या स्क्रीनशॉट. हे म्हणजे तिसरं पद आहे. ते फक्त वेगळ्या पद्धतीने आपण वेगळ्या पद्धतीने घेतलं म्हणजे मिळवलं तिसरं पद. घेतला स्क्रीनशॉट ना तुम्ही सगळ्यांनी? येस मॅम घेतला. हो मॅम घेतलं.
हे बघा इथे तुम्हाला डायरेक्ट त्यांनी सोडवलेलं आहे. के वगैरे काही नाही घेतलं बघा इथे पूर्ण वर्ग पद्धतीने दिसते. म्हणजे आपण जसं सोडवलं तसंच त्यांनी सोडवलेलं आहे. त्यामुळे के वगैरेचं नाही केलं तरी पण चालेल. इथे खूपच मोठी अशी तुम्हाला के वगैरे घेऊन तुलना करून सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. हे बघा हे सगळं असं सगळं. मग ते फार समजायला फार कॉम्प्लिकेटेड आहे. शेवटी बघा 1/2 आणि मग परत त्याचा वर्ग केलाय बघा 4/25. 1/2 गुणिले 4/5 म्हणजे एक्सचा सहगुणक आहे बघा, है ना. आणि मग त्याचाच वर्ग केलेला आहे. के म्हणजे तोच आहे, तिसरं पदाचं सूत्र आहे. कळलं का? त्यामुळे ते के बीच्या भानगडीत पडू नका. जे तिसऱ्या पदाचं सूत्र दिले ना तेच फक्त लक्षात ठेवा. ओके मॅम. कळलं ना? ओके मॅम. ठीक आहे. थँक्यू ओके, मॅम. आपली वेळ संपली. बाय. थँक्यू मॅम. गुड नाईट. थँक्यू मॅम. थँक्यू गुड मॅम. बाय. गुड नाईट. वेलकम.